हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही ह्याला पराठा म्हणू शकता किंवा ठेपला म्हणू शकता. तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेला हा एक प्रकार आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवला आहे, म्हणजे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी अगदी उपयुक्त आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी एका बाउलमध्ये हे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर ते स्वच्छ चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि या वाटीने मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, तर त्याला अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठही घरचं आहे आणि बेसनही घरचं आहे. त्यानंतर ही 1 वाटी मेथीची भाजी चिरून धुवून वगैरे घेतलेली आहे. त्यानंतर हळद, थोडंसं चिली फ्लेक्स, धनाजिरा पावडर, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर घातलेली आहे. त्यानंतर छोटी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर आता हे सगळं आपण पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात. तर आपण ज्याप्रमाणे मेथीचा ठेपला बनवतो ना, तशा टाईप मी हे आधी तर सगळं बॅटर बनवते आहे. त्यानंतर मग आपण पुढे त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत. तर आता दही आणि बाकीचे सगळे मसाले तर चांगले मिक्स करून झालेत. त्यानंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. तर आपण चपातीच्या पीठ जसं मळतो तर त्यापेक्षा अगदी थोडंसं हलकंसं अगदी पातळ बनवायचं आहे आपल्याला. तेही तुम्हाला कितपत लाटता येईल तशा टाईपमध्ये तुम्ही बनवा. बघू शकता मी तर अशा टाईप अगदी मऊसूद बनवलेली आहे कणिक. तुम्हाला जर लाटायला त्रास होणार असेल की चिकटतं वगैरे, तर तुम्ही त्यापेक्षा थोडंसं घट्ट कणिक मळली तरीही चालू शकते. नंतर शेवटी 1 चमचा तेल घातलं आहे आणि तेल घालूनही परत एकदा चांगलं ते पीठ थोडंसं मी मळून घेतलेलं आहे. तर आता आपलं हे पीठ मळून चांगलं रेडी झालेलं आहे आणि एक 10 मिनटं मी ते नंतर झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपण त्याला मसाल्याची तयारी करूयात. तर एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे आणि 8 ते 10 ह्या सुक्या लाल मिरच्या, तर ह्या तिखटवाल्या नाही आहेत, त्यावाल्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर एक 2 ते 3 मिनटं मी हे बारीक गॅसवर चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहे आणि ते भाजून झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं थंड करून आपण त्याची एक पेस्ट बनवणार आहोत. तर आता त्यामध्ये आपल्याला ही शेव घालायची, म्हणजे कसं आलू भुजिया असते त्या टाईप ही शेव येते. तर थोडासा चटपटीत असा फ्लेवर येतो, त्यामुळं ही ऑप्शनल आहे. तसंही तुम्ही फक्त लसूण आणि मिरची घातली तरी चालेल, पण मी नेहमी अशी शेव घालते त्यामध्ये आणि त्यामध्ये घातले चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे वाटून घ्यायचे. तर अगदी काय बारीक त्याची पेस्ट बनवायची नाही, थोडंसं असं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता छान असं ते मी वाटून घेतलेलं आहे आणि आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता ते एका प्लेटमध्ये काढून झाले. आपण आता पराठे बनवायला घेऊयात. तर हे नुसते असेही पराठे बनवले तरी चालतात, लहान मुलं सॉस बरोबर वगैरे अगदी आवडीनं खातात. तर हा ठेपलाही होऊ शकतो मेथीचा, पण मी त्याला थोडंसं आतून म्हणजे काय म्हणतो आपण, बॅटर आतमध्ये भरून त्याचं फिलिंग भरून बनवलेला आहे हा पराठा. तर आता एक गोळा घेऊन मी तो लाटलेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये ठेवू ती चपाती आणि अशाच प्रकारे आपल्याला अजून एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि एक चपाती आपण त्या पोळपाटावर घेऊन त्यावर ही जी चटणी बनवली होती तर ती पसरवून घेणार आहोत. तर ही काश्मीरी मिरची असल्यामुळे काय मुळीच तिखट लागत नाही, म्हणजे अगदी लहान मुलांनी खाल्लं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यावर आपल्याला ही दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर असे लांबट कट करून घ्यायचे आहेत. तर पूर्ण चपाती आपल्याला अशी कट करून घ्यायची. त्यानंतर त्याचा असं अगदी टाईट असा रोल करून घ्यायचा आहे, एकावर एक एक ती घडी ठेवत. तर याचे आपण 2 गोळे बनवणार आहोत, अर्धे अर्धे असे, कारण एकाचाच म्हटलं तर खूप मोठा होईल. म्हणून मी ह्या एका चपातीपासून म्हणजे ह्या 2 चपात्या एकावर एक ठेवलेल्या आहेत, पण आता तर एकावर एक ठेवल्यानंतर एकच झालेली आहे. तर त्याच्यापासून हे असे 2 गोळे बनवणार आहे. तर आता आपला अर्ध्या चपातीचा एक गोळा झालेला आहे. सेम तसंच आपण आता हा दुसरा रोल करून घेऊयात. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते गोल रोल करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता छान असे रोल करून झालेत आणि आता एक एक मी
लाटून घेणार आहे. तर आता थोडंसं त्याला आपल्याला पीठ लावायचं आहे, म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही. तुम्ही तेलावर लाटलं तरीही चालेल, पण मी पीठ घेतलेलं आहे थोडंसं कोरडं, आणि त्यावर थोडंसं घालायचे आहेत हे पांढरे तीळ. तर तुम्ही ह्याच्यासोबत कलोंजी घालू शकता किंवा थोडीशी कोथिंबीर वरून घालू शकता. तर मी फक्त पांढरे तीळ घातलेले आहेत. आणि आपल्याला आता हे अगदी हलक्या हातानं लाटून घ्यायचे, आणि फार पातळ करायचे नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे आपला हा पराठा लाटून रेडी झालेला आहे. तो मी प्लेटमध्ये ठेवून दुसराही पराठा लाटून घेते. आणि अशाच प्रकारे ना मी सगळ्या कणकेचे पराठे लाटून घेणार आहे. तर आता हे 2 तर झालेत, तर ते मी आधी तुम्हाला भाजून दाखवते. तर आता गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरचा यूज करू शकता. आणि त्यावर आपल्याला हा पराठा आता शेकून घ्यायचा आहे. तर अगदी दोन्ही बाजूनं खरपूस होईपर्यंत, त्याच्यावर छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर मी वरूनही दोन्ही बाजून चांगलं तेल लावून घेते आणि आलटीपलटी करून दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे. तर बघू शकता कलर तर आपल्या पराठ्याला खूप छान यायला लागला आहे. आणि तो दिसायला जेवढा गोड दिसतोय ना, गोड नाही म्हणू शकत आपण, ही काही गोड रेसिपी नाही, पण दिसायला खूप छान दिसते. तर तशीच ते टेस्टसुद्धा त्याची खूप छान असते. तर मुलांना कधीतरी काही वेगळं देण्यासाठी टिफिनमध्ये वगैरे खूप छान रेसिपी आहे. किंवा तुम्ही प्रवासात कुठे बाहेर जात असाल तर अगदी 4-5 दिवस म्हटलं तरी आरामात टिकतो असा हा पराठा आहे. तर आता माझे पराठे करून रेडी झालेले आहेत. तर मी ते अगदी साधं सिंपल असं मी फक्त दह्यासोबत सर्व केलेले आहेत. अगदी तर ते पराठे खायला कोरडेही छान लागतात, पण मी दह्यासोबत तर तुम्ही कोणती चटणी करू शकता किंवा सॉससोबत मी हे लोणचंही दिलेलं आहे. तर अशा टाईप तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत हे पराठे खाऊ शकता. तर एकदा नक्की अशा प्रकारे पराठे ट्राय करा. आणि आज मी बनवलेली ही पराठे किंवा ठेपले म्हणू शकता याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.